यानंतरची बातमी आहे एका वादग्रस्त वक्तव्याबाबत। आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलंय। राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं बोंडे म्हणाले। तर खासदार अनिल बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे। नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे। आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे। मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे अशी वक्तव्य करतोय।